नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। भीमा कोरेगाव दंगलीच्या तपासासाठी पुण्यात आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या पथकाला पुणे पोलिसांकडून म्हणावं तसं सहकार्य मिळत नाहीये। दंगलीच्या तपासाच्या संदर्भातली कागदपत्र मिळावीत अशी मागणी करण्यासाठी हे पथक सोमवारी रात्री पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचलं। मात्र पोलीस महासंचालकांच्याकडून आदेश नाहीत असं म्हणत राष्ट्रीय तपास यंत्रणेला कागदपत्र द्यायला पुणे पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली। परिणामी येणाऱ्या पथकाच्या हाती काहीही लागलं नाही। राज्याचे पोलीस महासंचालक हे राज्याच्या गृहमंत्र्यांना उत्तरदायी असतात, त्यामुळे महासंचालकांना आदेश मिळाले नसतील तर ते कोणी दिले नाहीत हे सुद्धा लपून राहण्यासारखं नाही। या घटनाक्रमामुळे भीमा कोरेगावच्या दंगलीच्या तपासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातलं बिगर भाजपा सरकार केंद्रातल्या भाजपा प्रणित सरकारच्या विरोधात उभं ठाकल्याचं सुस्पष्ट चित्र समोर येत आहे। भीमा कोरेगावचा तपास एनआयएला द्यायला कुणाचा आक्षेप आहे? एनआयएकडे तपास गेला तर काय उघडकीस येईल अशी भीती वाटते। दुसरीकडे राज्य सरकार दंगलीमध्ये कुणाचा हस्तक्षेप अधोरेखित करू इच्छित आहे? केंद्र सरकार दंगलीच्या तपासाच्या माध्यमातून काय सांगू इच्छित आहे? एकाच गुन्हेगारी कृत्याचा तपास एकाच वेळेला एनआयए ही राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारचे पोलीस करू शकतात की नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा। पुणे पोलिसांना कोण वापरतंय? भीमा कोरेगाव दंगलीचा तपास एनआयएकडे दिल्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। ताज्या प्रतिक्रिया या खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आहेत। काय म्हणाले आहेत ही माणसं ते आपण ऐकूया। भाजपचे नेते यात अडकण्याचा काही मुद्दाच नाही। असे अडकतील असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी खुशाल चौकशा कराव्या। त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, निवडणूक पद्धती मान्य नाही, केंद्राचं चौकशी समिती मान्य नाही, तर ह्यांना काय अराजक निर्माण करायचं आहे का, अनार्की निर्माण करायची आहे का, मला काही कळत नाही। पण त्यामुळे हा केंद्राचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। सरकारकडे पत्र आल्यानंतर त्याचा व्यवस्थित आम्ही माहिती घेऊ, आमच्या लिगल कन्सल्टंटला विचारू आणि त्याच्यानंतर पुढे कोणती पावलं उचलायची ती पाहू। कागदपत्र देण्यासाठी विरोध आहे काय पुणे पोलिसांचा? जोपर्यंत आम्हाला फक्त वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ऐकतोय, जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल पत्र केंद्र शासनाचं येत नाही एनआय बद्दल, तोपर्यंत मी याच्यावरती काही बोलू शकत नाही। त्यांचं पत्र मिळाल्यानंतर पुढची कारवाई मी करू। भीमा कोरेगावच्या मूळ दंगलीच्या चौकशी संदर्भामध्ये जे स्टेटमेंट महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये दिलेले आहेत, विधानसभा आणि विधान परिषद, त्यावरून त्यांची भीमा कोरेगाव चौकशी आयोगानं साक्ष घ्यावी आणि मला त्यामध्ये क्रॉस करण्याची परवानगी द्यावी। तर अशा प्रकारच्या वक्तव्यांच्या संदर्भात आपली पुढची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये। कोण कोण सहभागी होत आहे त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश चव्हाण, निवृत्त पोलीस अधिकारी आपल्या सोबत आहेत सुधाकर सुराडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता फारुख अहमद। आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला महेश चव्हाण यांना आहे। महेशजी, एनआयएकडे तपास दिला गेल्यानंतर त्यांना सहकार्य न करण्याची भूमिका घेणं हे पोलीस दलाच्या साठी आणि पोलीस दल नियंत्रित करणाऱ्या राष्ट्रवादीसाठी योग्य आहे का? नाही, हे बघा, सहकार्य न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। जर एनआयएने त्यांच्याकडे तपास घेतला असेल आणि केंद्र शासनाने त्यांच्याकडे दिला असेल तर त्याचं अधिकृत पत्र किंवा पत्रव्यवहार किंवा अधिकृत माहिती त्यांनी राज्य सरकारला देणं आमच्या मते अपेक्षित आहे।
ती माहिती अजून आम्हाला मिळालेली नाही. आत्ताच आपण गृहमंत्र्यांचा बाईट दाखवला, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली असं म्हटलं आहे की अजून आम्हाला केंद्र शासनाकडून पत्रव्यवहार किंवा तशी काही माहिती विचारलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, या गोष्टीवर कायदेशीर प्रक्रिया होईल, या गोष्टीवर कायदेशीर सल्लासुद्धा ते घ्यायचा म्हणत होते. तर ते घेऊन आणि ज्या वेळेला आम्हाला त्यांच्याकडून अशी काही माहिती येईल त्यावेळेला आम्ही नक्कीच त्यांच्याकडे. पण महेश चव्हाण, माझी माहिती अशी आहे की काल पोलीस ज्या वेळेला पोहोचले तेव्हा म्हणजे NIAचे पोलीस ज्या वेळेला पुणे पोलिसांच्याकडे गेले त्यावेळेला त्यांनी ती कागदपत्र दिलेली आहेत आणि केंद्रीय तपास पथक जेव्हा येतं तेव्हा ते असं सहज घरी आलेल्या पाहुण्यासारखं तर वागणार नाही की आम्ही आलोय आम्हाला कागदपत्र द्या. ते 100% कागदपत्र घेऊन आले आहेत. नंबर 1. नंबर 2, महत्वाचा मुद्दा असा आहे की NIA कडे तपास दिल्या गेल्याचे शासन आदेश आहेत. हे शासन आदेश महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडे येऊन 3 दिवस उलटून गेलेले आहेत. तरीही पत्र आलं नाही असं की आपले गृहमंत्री कसं म्हणतात? जर गृहमंत्री म्हणत असतील तर ते खोटं बोलतायत असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये. नाही, मी खोटं बोलतोय असं नाही म्हणाले. माझं म्हणणं असं आहे की ते जाणीवपूर्वक भूमिका बदलतायत का? नाही, जाणीवपूर्वक भूमिका नक्कीच बदलत नाहीयेत. याच्यामध्ये आपल्याकडे एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया फॉलो केली जाते. पोलीस महासंचालकाचे त्यांना परमिशनही लागते. NIAला स्वतःच्या अधिकार आहेत, त्याच अधिकाराखाली ते कोणतेही इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या हातात घेऊ शकतात. बेसिकली NIAची स्थापना झालेली आहे टेररिझमशी सामना करण्यासाठी आणि त्यांना जर एखादं वाटत असेल की एखाद्या नॅशनल सिक्युरिटीसाठी एखादा तपास कोणत्याही राज्य यंत्रणेकडून, राज्याच्या पोलिसांकडून आपण आपल्याकडे घेतला पाहिजे तर ते घेऊ शकतात आणि तेच तसं त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्यासाठी काही प्रक्रिया असते आणि आताच गृहमंत्र्यांनी जसं सांगितलं तसं केंद्र शासनाकडून अधिकृतरित्या त्यांना अजून काही समजलेलं नाहीये, त्यांना काही समजलेलं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आज उलट हेच गृहमंत्री 3 दिवसापूर्वी असं म्हणत होते की NIAला तपास घ्यायचाच होता तर त्याच्यासाठी आम्हाला विश्वासात घ्यायचं होतं. आता या प्रकारची विधानं त्यांना करण्याचा राजकारणी म्हणून अधिकार आहे. आपल्या सोबत सुधाकर सुराळकर आहेत. सुराळकरजी, मी आपल्याला थेट विचारतो, कुठलंही केंद्रीय पथक कुठल्याही राज्याच्या पोलीस मुख्यालयात जातं आणि तपासाची कागदपत्र मागतं तेव्हा त्यासाठी ते काही कागदोपत्री कारवाई करतात का, की थेट जातात, आपला आय कार्ड दाखवतात आणि कागदपत्र मागतात? असं सिनेमात जसं दाखवलं जातं तसं होतं का? असं घेता येणार नाही. पहिली गोष्ट, असे कागदपत्र घेता येत नाही. त्याची काही प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण या प्रश्नात एक गोष्ट फार स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे आणि ती अशी की भीमा कोरेगावचा प्रकार आणि एल्गार परिषदेचे प्रकार हे भिन्न आहेत आणि हे समजून घ्यायला पाहिजे की हे भानगड खरी काय. यामध्ये दलितांवर फार अत्याचार झालेले आहेत, खोट्या केसेस पण झालेल्या आहेत, घरात घुसून मारहाण पण झालेली आहे, घरं जाळण्यात आलेली आहे. हा एक भाग झाला. तो कट एक वेगळा झाला. भीमा कोरेगावला झाला दंगल, ती एक कट वेगळा झाला. पुण्यात जो गुन्हा झालेला आहे, आपण जर बघितलं तर अशा महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये जी तक्रार आहे ती एका माणसाने दिलेली आहे. बर, सुधाकर सुराळकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मध्येच थोडासा डिस्टर्बन्स येतोय. मला वाटतं आपण पटकन फारुख अहमद यांना तोपर्यंत बोलतं करू. फारुख अहमद, तुमच्या लेखी गृहमंत्र्यांचं वक्तव्य हे बचावात्मक आहे की अज्ञानातून आहे, की अमुक अमुक विषयाची कागदपत्र आम्हाला मिळाली नाहीत, मला पत्र मिळालं नाही, असं ज्या वेळेला आपल्या राज्याचे गृहमंत्री म्हणतात तेव्हा ते तसं का म्हणत असावे? प्रसादजी, मला एक मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की या सगळ्या भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचे मुख्य सूत्रधार जे आहेत, जे तथाकथित गुरुजी म्हणून भिडे आहेत, त्या भिडेंचे संबंध केंद्रामध्ये असलेल्या सत्ताधारी भाजपासोबतही आहेत आणि राज्यामध्ये गृहमंत्रालय सांभाळत असलेल्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत. आणि या दोघांचे संबंध असल्यामुळं या दोघांनी हे जे काही डाव सुरू केलेला आहे ते मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचं कट नाही ना, अशी शंका सर्वसामान्यांच्या मनामध्ये येऊ शकते. अच्छा, मग फारुख अहमद, तुम्हाला असं म्हणायचंय का की भारतीय जनता पार्टी केंद्रातून आणि राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघंही भिडे गुरुजींना वाचवण्याच्या साठीची हातमिळवणी करतायत आणि म्हणूनच त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत, असं तुम्हाला म्हणायचंय? झालेलं नाही, हे मला स्पष्ट करावं वाटतं. फारुख अहमद, माझा प्रश्न आला का ऐकायला आपल्याला? नाही, बोला. बर, मी प्रश्न परत विचारतो की केंद्रातलं भाजपा सरकार आणि राज्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार
हे दोघही जण भिडे गुरुजींना वाचवण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करतायत, इतकं स्पष्टपणे आपल्याला सांगायचं आहे का? हो, नक्की तेच दिसून येतोय ना. म्हणजे ते प्रकरण जर शरद पवार साहेबांनी माग पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ते तपास आम्ही SITच्या माध्यमातून करणार, SITच्या माध्यमातून तपास देणे म्हणजे कोणत्याही तपासाला लांबणीवर टाकणे असं प्रयत्न सरकार करतात, हे आपल्या देखणीला आलेलं आहे. कोणतीही कालमर्यादा त्यांनी घोषित केली नव्हती आणि यावर दुसरी खेळी केंद्राने खेळली आणि हा तपास राज्याला विश्वासात न घेता डायरेक्टली NIA कडे सुपूर्द केला. इतके दिवस राज्यामध्ये यांचं सरकार होतं, हा तपास इथली पोलीस, पुणे पोलीस करू शकत नाही, हे जर लक्षात आलं असतं तर केंद्राला. आपलं म्हणणं असं आहे की SITच्या स्थापनेच्या माध्यमातून सुद्धा या तपासाला अधिकाधिक वेळकाढूपणाच्या धोरणाकडे ढकलायचं आहे. महेश चव्हाणांना उत्तर द्यायचं या विषयावर. नाही, आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी जे काही त्यांचं मत मांडलं ते खूपच कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्यांना जर असं वाटत असेल की दोन्ही पक्ष मिळून संभाजी भिडेंना वाचवायचं आहे म्हणून एक NIAला आणतायत, एक राज्य पोलिसांकडेच राहू दे म्हणतायत, तर मग त्यांच्याकडे काही आरोप करतायत, त्याच्यामध्ये काही पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी कोर्टाकडे किंवा NIAकडे किंवा SITकडे सादर करावेत. त्यांना जर असं वाटत असेल संभाजी भिडे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही त्यांना सपोर्ट करतात त्यांना वाचवण्यासाठी, तर मग इतके दिवस ते काय करत होते? इतके दिवस तर राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार नव्हतं. ही घटना होऊन 2 वर्ष झाली, 2 वर्ष भाजपचं सरकार होतं. जर यांच्याकडे पुरावे आहेत की संभाजी भिडे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत किंवा त्यांना वाचवायचा प्रयत्न होतोय, तर त्यांनी इतके दिवस त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला. पुरावे तुम्ही कोणाकडे मागताय? कोणी कोणाला द्यायचे? वंचित बहुजननी पुरावे पोलिसांना द्यायचे असं स्पष्ट म्हणणं आहे का? वंचित बहुजन आघाडीचा जर असा आरोप असेल की संभाजी भिडे याच्यामध्ये दोषी आहेत, तर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी जी कोणी तपास यंत्रणा आहे, इतके दिवस पोलीस होती, महाराष्ट्र राज्याचे पोलीस होती, त्यांच्याकडे द्यायला हवी होती किंवा इथून पुढे NIA आहेत तर NIAकडे द्यावी. ठीक आहे. आपल्या सोबत शिवराय कुलकर्णी आहेत. शिवराय कुलकर्णी, आता तुमचा पक्ष ऐकणं गरजेचं आहे, कारण भारतीय जनता पार्टी संभाजी भिडेंना वाचवण्यासाठी NIAकडे तपास देतेय, हा आक्षेप महाराष्ट्रात वारंवार होऊ लागलाय. प्रसादजी, NIAने तपास घेतला याबद्दल मी तर सर्वप्रथम केंद्र सरकारचं आणि NIAचं अभिनंदन करतो की त्यांनी हा तपास घेतला. याचं कारण असं आहे की या प्रकरणामध्ये हे सरकार जे सध्या आलेलं आहे, हे सरकार चव्हाण जे आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते, त्यांनी फार चांगली बाजू मांडली की NIA आहे, ते आता तपास करणार आहेत, त्यांना त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यावर तपास दिला जाणार आहे. ते दिला जाईल. आज नाही दिला गेला, उद्या कागदपत्र दिल्या गेलं तर उद्या दिले जातील. आणि किती विधानं फिरवले अनिल देशमुखांनी, गृहमंत्र्यांनी किती विधानं फिरवले, तरी एकदा कागद आल्यानंतर त्यांना तो तपास द्यावा लागणार आहे, कारण की तो अधिकार आहे. शिवराय कुलकर्णी, त्याच्यानंतर जाऊ. आता थेट मुद्द्यावर या. तुम्ही भिडे गुरुजींना वाचवण्याच्यासाठी NIAकडे तपास देऊ इच्छित आहात का? भिडे गुरुजी या प्रकरणामध्ये आरोपीच नाही आहेत. भिडे गुरुजी या प्रकरणामध्ये आरोपी नाही आहेत. मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी 2 नावं साधारणतः घेतात आणि या 2 नावांना गोवण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. जे पत्र लिहिलं आहे आदरणीय शरदराव पवारांनी या सरकारला, जे पत्र लिहिलं की काही बुद्धिजीवींना अटक केली आहे, मला आपल्याला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाची आठवण करून द्यायची वाटते. मालेगाव प्रकरणी देखील जेव्हा एका समुदायाच्या, एका धर्माच्या लोकांना अटक केल्या गेली होती, आपण सरळ बोलूया की फक्त मुस्लिम लोकांना अटक जेव्हा आरोपी म्हणून केल्या गेली होती, तेव्हा शरदराव पवारांनी अशाच तऱ्हेचं विधान केलं होतं. आणि त्यानंतर मात्र जो अस्तित्वात नाही असा भगवा आतंकवादाचा, हिंदू दहशतवादाचा मुद्दा या देशाच्या समोर आणला गेला आणि निष्पन्न काय पण या सगळ्याचा आता काय संदर्भ? शरद पवारांनी लिहिलेला ताज्या पत्राचा संदर्भ तुम्ही काय म्हणून वापरताय? याचा संदर्भ असा आहे, ताज्या पत्रात संदर्भ असा आहे की बुद्धिजीवी म्हटलं आरोपी असलेल्या लोकांना, हे कवी आहे, ते लेखक आहेत असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. हे न्यायालयाच्या समोर त्यांचे पुरावे गेलेले आहेत. हे सगळे माओवादी आहेत, यांचे माओवाद्यांशी संबंध आहे. यांनी रशियन ग्रेनेड लॉन्चर आपल्याजवळ ठेवलं, यांनी चायनीज ग्रेनेड लॉन्चर, मशीन गन, 4 राऊंड फायरिंगचे 8 कोटी रुपये असे शस्त्रास्त्र आणण्यासाठी. पण तुम्हाला ही सगळी मंडळी जर तुमच्या लेखी संशयित, कट कारस्थान करणारी आणि दंगल घडवणारी वाटतायत, तर मग त्यांना वाचवण्याची भूमिका नक्की कोण घेतंय? तुम्ही थेट सांगा ना. नाही, त्यांना अटक केलेली आहे, त्यांना वाचवण्याची भूमिका शरद पवार घेत आहेत.
हे सरकार घेत आहे. या सरकारची अडचण ही आहे की या सरकारला तुकडे तुकडे गँगशी संबंधित असलेले लोक अटकेत आहे. याचं दुःख काय? बरं, आपल्या या आरोपावर महेश चव्हाणांना उत्तर द्यायचंच आहे. महेश चव्हाण त्यावर थेट बोलतील. मला वाटतं महेश चव्हाण, पवार साहेबांच्या भूमिकेच्या संदर्भातला हा एक अत्यंत गंभीर आक्षेप आहे की त्यांना देश विघातक ताकदींना म्हणजे तशा प्रकारच्या शक्तींना समर्थन करायचंय. हे पटतंय तुम्हाला? आता मला नाही, हे काय भाजपचे आरोप बिनबुडाचे आहेत. मला आता दोन गोष्टी तुम्हाला सांगू द्यात. एक ते तुकडे तुकडे गँग असा यांनी शब्द विचारला. तुम्हाला माहित असेल 1-2 आठवड्यापूर्वी एक RTI केली होती गृहमंत्रालय, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे, आणि तिकडे तुकडे तुकडे गँग या गँगबद्दल गृहमंत्रालयाला काही माहिती आहे का असं विचारण्यात आलं होतं. गृहमंत्रालयाने स्पष्टपणे त्या RTIला उत्तर देताना सांगितलं होतं की अशा तुकडे तुकडे गँगबद्दल आम्हाला काही माहिती नाही. याचा अर्थ आपले देशाचे गृहमंत्री दरवेळेला दर 2 दिवसांनी किंवा दर त्यांच्या भाषणामध्ये तुकडे तुकडे गँग हा शब्द वापरतात. हा खोटा प्रकार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, आपण महेश चव्हाण, जरी गृहमंत्र्यांच्याकडे तशा प्रकारचा कागदोपत्री पुरावा नसेल तरी राजकारणात बरीचशी रूपकं वापरली जात असतात. तुम्हाला तुकडे तुकडे गँग हे रूपक म्हणून स्वीकारायचंय का प्रत्यक्षात एखादी गुन्हेगारी टोळी म्हणून स्वीकारायचंय? राजकीय क्षेत्रामध्ये तुकडे तुकडे गँग किंवा तुम्ही रूपक म्हणा किंवा अजून काही म्हणा, असं करून जर त्यांना जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्याचा वापर करायचा असेल तर त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. ठीक आहे, आपण आता पवार साहेबांच्या पत्रावर पटकन प्रतिक्रिया द्या. पवार साहेबांच्या पत्राबद्दल मला हे बोलायचं आहे की जर भाजपला असं म्हणायचं आहे की आम्ही जे आता करतोय ते चुकीचं करतोय किंवा अर्बन नक्षल, सोकॉल्ड अर्बन नक्षल जे आहेत त्यांना वाचवण्यासाठी करतोय, तर 2 वर्षापासून हा तपास बीजेपीचं राज्य असताना महाराष्ट्र राज्याचे पोलीस करत होते. त्यावेळेला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा धरून तो मुद्दा त्यांनी राष्ट्रावर का नाही, म्हणजे NIA कडे का नाही दिला? त्यावेळेला तपास त्यांनी NIA कडे का नाही दिला? आज जर ज्या वेळेला SITची मागणी केली जाते शरद पवार साहेबांकडून, SITची मागणी केल्यानंतर एक मीटिंग घेतली जाते अजित पवार साहेबांकडून आणि गृहमंत्र्यांकडून, त्याच्यानंतर 5-6 तासामध्ये NIA कडे तो तपास दिला जातो. त्यांना तेव्हा साक्षात्कार होतो. याची उत्तरं भाजपाला द्यावी लागणार आहेत. मला वाटतं शिवराय कुलकर्णी उत्तरं तयार असतील तुमच्याकडे, कारण हा प्रश्न पण वारंवार उपस्थित होतोय की ज्या वेळेला बैठका महाराष्ट्रात व्हायला लागल्या त्याच वेळेला केंद्र सक्रिय कसं झालं? 2 वर्ष काय करतो? अगदी सरळ आहे, अगदी सरळ. मी तुम्हाला 2-3 मला फक्त 10-20 सेकंद द्या की 1 जानेवारी 2018ला घटना घडली. त्यानंतर ऑगस्टमध्ये अटकसत्र सुरू झालं. ज्या लोकांना अटक केल्या गेली ती ऑगस्टमध्ये केल्या गेली. त्यानंतर 2 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये हे शपथपत्र घेण्यात आलं. आदरणीय शरदराव पवारांनी त्या कमिशनच्या समोर, चौकशी समितीच्या समोर स्वतःचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये शरदराव पवारांनी 10 महिन्यानंतर, म्हणजे दंगल घडल्यानंतर 10 महिने, म्हणजे शरदराव पवारांनी दंगल घडताच जी प्रतिक्रिया दिली होती टीव्हीवाल्यांना, त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की याच्यामध्ये भिडे आणि एकबोटेंचा हात आहे. पण 10 महिन्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं, या प्रतिज्ञापत्रामध्ये भिडे गुरुजींचा, एकबोटेंचा समावेश हा पवारांनी केलेला नाही. क्रमांक 1. याच्या पूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये अटक झालेली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या एक मिनिट शिवराय कुलकर्णी, आपण जे प्रतिज्ञापत्र दाखवताय ते प्रतिज्ञापत्र कोणाचं आहे आणि कोणासमोर दिलं आणि त्यातले कुठले मुद्दे तुम्हाला आक्षेपार्ह वाटतात? हे प्रतिज्ञापत्र शरदराव पवारांनी स्वतः दिलेलं आहे. हे प्रतिज्ञापत्र जी चौकशीसाठी कमिशन नेमण्यात आलेलं आहे या सगळ्या दंगल प्रकरणी, त्या कमिशनच्या समोर दिलेले प्रतिज्ञापत्र आहे. हे प्रतिज्ञापत्र 8 ऑक्टोबर 2018चं प्रतिज्ञापत्र आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये शरदराव पवारांनी म्हटलं आहे की आय से दॅट आय वुड नॉट बी इन पोझिशन टू स्पेसिफिकली मेक ॲलिगेशन्स अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. मी एकही संघटनेच्या बद्दल आरोप करण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा माहितीपर्यंत सध्या पोहोचलेलो नाही, असं 10 महिन्यानंतर शरद पवार म्हणतात. ऑगस्टमध्ये अटक झालेली होती. जे आरोपी आहेत, ज्यांच्याशी माओवादाचा संबंध आहे आणि एल्गार परिषदेच्या कबीर कला मंचसह साखळी, ज्यांचं नेटवर्क, एक मिनिट आपल्याला पटकन या मुद्द्यावर पुढे जावं लागणार आहे. सुधाकर सुराडकर सरांनाही यावर बोलायचंय, त्यांना बोलायची आपण संधी देऊ. पटकन आता या प्रतिज्ञापत्रा संदर्भातले गंभीर मुद्दे आपण मांडलेत. महेश चव्हाण, तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांनी असं काही प्रतिज्ञापत्र केलेलं आहे, त्यात ते काय म्हणालेले आहेत वगैरे? कारण जे प्रतिज्ञापत्रात ते म्हणतात त्यानंतर ते माध्यमांसमोर तसं बोलत नाहीत, ते माध्यमांसमोर त्याच्या वेगळंच बोलतायत. प्रामाणिकपणे मला या प्रतिज्ञापत्राबद्दल माहिती नाहीये, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, जर आपण 2 मिनिटासाठी या चर्चेसाठी म्हणून जर असा यांच्यावर विश्वास ठेवला जे शिवराय कुलकर्णी म्हणतात त्याच्यावर, तर त्याच्यामध्ये ते काय वाचून दाखवत आहेत आता, की शरद पवार साहेब असं म्हणतात की मी कुठल्याही संघटनेवर आरोप ठेवण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा परिस्थिती तशी नाही आहे, असं ते काहीतरी म्हणतात. आता मला एक गोष्ट सांगा, आजपर्यंत शरद पवार साहेबांनी कोणावरच आरोप केलेला नाही आहे. शरद पवार साहेब काय म्हणतायत की जी चौकशी झाली, ज्या लोकांना अटक केली गेली ते मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते विचारवंत आहेत, अशा लोकांना अर्बन नक्षलवादाचे आरोप करून त्यांना काही साक्षी किंवा पुराव्यांची मोडतोड करून पोलिसांना हाताशी धरून आधीच्या सरकारने, भाजपच्या सरकारने हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे, असं काहीतरी त्यांना त्याच्यात म्हणायचं आहे. हो बरोबर आहे ना, पण असं करत असताना पवार साहेब हे त्या आरोपींना वाचवण्याच्या भूमिकेत गेलेत असं नाही दिसत तुम्हाला? ऐका ना, आरोपी ते निर्दोष आहेत, त्यांना सोडून द्या असं पवार साहेबांनी कुठेही म्हटलं नाहीये किंवा असं गृहमंत्र्यांना त्यांनी लेटर दिलेलं नाहीये. त्यांनी जे पत्र दिले, पोलिसांनी सुरानी कारवाई केली, पोलिसांना निलंबित करा, इथपर्यंत सगळी वक्तव्य पवार साहेबांकडून आली ना. पवार साहेबांचं म्हणणं काय आहे की SIT फॉर्म करा आणि SIT मार्फत चौकशी होऊ द्यात. याचा अर्थ हे निर्दोष आहेत, ते दोषी आहेत असं त्यांचं म्हणणं नाहीये. ठीक आहे, त्यांची म्हणणं एवढंच आहे की आता सुरवडकर सरांना मला विचारावं लागेल, कारण आपण SIT पर्यंत पोहोचलो आहोत. सुरवडकर सर, मगाशी आपण उत्तर द्यायला सुरुवात केली असतानाच अचानक आपला संवाद तुटला, पण आत्ता या ताज्या मुद्द्यावर मी आपल्याला बोलतं करतो आहे. तो विषय SITच्या संदर्भातला आहे. SITचा तपास मागणं आणि त्याद्वारे आधीचा झालेला तपास हा दोषपूर्ण किंवा पूर्वग्रह दूषित होता हे सुचवणं, याचा अर्थ या आधीच्या तपास अधिकाऱ्यांवर संशय घेण्यासारखं आहे की नाही? नक्कीच आहे. प्रश्न असा आहे की पोलिसांचा रोल काय आहे. 2 तऱ्हेचे पोलीस आहेत, जे योग्य प्रमाणे योग्य खरा तपास करतात, त्याचवेळी कोणाला तरी खुश करण्याकरता वाटेल तसा खोटा नाटा तपास करणारेही पोलीस अधिकारी आहेत. यामध्ये पुणे शहर पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्यामध्ये संशयाला जागा आहे. कारण जसं मी आधीच म्हटलं की FIR एका खाजगी माणसाची घेतलेली आहे आणि ज्याचे विचार सर्व जगजाहीर आहेत. त्यानंतर जो तपास झालेला आहे तो एक विशिष्ट दृष्टिकोन, निर्णय आधीच घेतला आणि मग तो जो काही निर्णय घेतला त्याला पुरावा कसा मिळेल असा तपास केलेला आहे. माझा स्वतःचा मी अनुभव ठामपणे मी सांगतो की काही वेळा पोलीसवाले खोटं नाटक काहीही करतात आणि पुणे शहर पोलिसांनी जो तपास केलेला आहे, एल्गार परिषदच्या संबंधात केलेला आहे आणि त्यांचा संबंध त्यांनी परत भीमे कोरेगावशी जोडलेला आहे आणि ते सर्व असं करून एक असा आभास निर्माण केलेला आहे की एक मोठं कट कारस्थान झालेलं आहे. प्रश्न असा आहे की कट कारस्थान कोणी केलेला आहे याचा योग्य तपास चाललेला आहे का आणि कोणाच्या हिताचा आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात. मला आपल्याला, आपण एक वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिला आहात, आपल्याला असा थेट प्रश्न विचारायचा आहे की या प्रकरणी तपासात ज्या चुका झाल्या तुमच्या लेखी त्या जर टाळायच्या असतील तर काय करायला हवं होतं? आपल्या या प्रश्नानंतर एक जाहिरातीची विश्रांती आहे, आपण कृपया पटकन उत्तर दिलं तर खूप बरं होईल. यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की इथे जो तपासी अंमलदार निवडला आणि ज्या तऱ्हेने फिर्याद वगैरे दाखल केली हे सर्व संशयास्पद आहे आणि त्यात मोठा एक कट दिसून येतो आणि हा कट अगदी उघडपणे उघडकीस आणला पाहिजे. तपास जो आहे तो निपक्षपातीपणे अगदी जे खरं आहे त्याच्या आधारावर झालेला पाहिजे. पण यात अधिक काही गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की बऱ्याचशा गोष्टी दडवलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी विनाकारण आणलेल्या आहेत. मोगम काय बोलता? आपण पोलीस अधिकारी राहिलेला आहात, कोणाची फिर्याद नोंदवल्या? मोगम बोलत नाही, मी स्पष्ट बोलतो. माझ्यावरच आरोप झालेले आहे. पोलीस कसं करतात ते मी सांगतोय की कधी कधी पोलीस हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्याकरता काहीही करतात आणि तसं सुरुवातीला पुणे शहर पोलिसांनी केलेला आहे आणि जो तपास आहे तसंच पुढे न्यायचा आहे असं अगदी मी होतो आणि म्हणून सांगतोय आणि स्पष्टपणे सांगतोय की पोलिसांची भूमिका यात अत्यंत संशयास्पद आहे आणि हा पोलिसांच्या विरुद्ध असलेला जो संशय आहे हा निश्चितपणे दूर करण्यात आला पाहिजे. FIR केली तिथपासूनच संशयाला जागा आहे. त्याचं एक उदाहरण सांगा ना तुम्ही सुराळकरजी. माझा तुम्हाला अगदी सरळ प्रश्न आहे
की आपलं वक्तव्याशी आम्ही सगळेजण ऐकतो आहोत. आपण पोलीस अधिकारी झालेला आहात. मी उदाहरण सांगतो, माझंच उदाहरण सांगतो, माझंच उदाहरण सांगतो मी. हा मी सांगतो उदाहरण, ऐकून घ्या, उदाहरण ऐकून घ्या, कृपा करून उदाहरण ऐकून घ्या. हो, उदाहरण सांगतो मी, पोलिसांच्या तपासाच्या संदर्भात उदाहरण सांगतो. मला यात हस्तक्षेप करावा लागेल, तो यासाठीच करावा लागेल. आपली चर्चा भीमा कोरेगावच्या संदर्भातली आहे, त्यामुळे भीमा कोरेगावच्या दंगलीच्या संदर्भातली तपासाची पद्धत ही सुधाकर सुराडकर यांच्या लेखी आक्षेपार्ह आहे. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहेत, त्यांना त्याच्यावरचे काही मुद्दे मांडायचे आहेत. जाहिरातीची विश्रांती अत्यंत गरजेची असल्यानं आपण पटकन एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येऊ आणि त्यानंतर यापुढची चर्चा लक्षवेधीमध्ये सुरू राहील. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय सुधाकर सुराडकर यांच्याकडे. सुराडकर सर, आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी या नात्यानं भीमा कोरेगावच्या तपासाच्या संदर्भात आपलं निरीक्षण नोंदवलं. आपलं म्हणणं होतं की आत्ता सुरू असलेला तपास हा संशयास्पद आहे. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावची दंगल या दोन्हीला परस्पररित्या जोडून एक आभास निर्माण केला जातोय असं तुमचं म्हणणं आहे. मला कृपया या गोष्टीचा खुलासा तुमच्याकडून लागेल की कोणा माणसाची तक्रार दाखल झाली आणि तपास यंत्रणेतले दोष कोणा व्यक्तीमुळे तयार झाले. आपण जर सर्वात लक्षात घेतलं तर FIR जी घेतलेली आहे ती एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीची तक्रार आहे आणि ज्या तऱ्हेने तपास करण्यात आलेला आहे त्यातून स्पष्ट जाणवतंय, कारण आपल्याला शब्दच आहे की पोलिसाला कोण वापरतंय हाच आपला विषय आहे. तर इथे जे वापरणारे आहे, माझा स्पष्ट आरोप आहे की उजव्या विचारसरणीचे लोक वापरून त्यांना पाहिजे तसं एल्गार परिषदेकडे नको ते सर्व पुरावे गोळा करण्यात येत आहेत. याचा सखोल आणि अगदी निपक्षपाती तपास व्हायला पाहिजे. जर समजा तुम्ही असं म्हणत असाल की याचा सखोल आणि निपक्षपाती तपास झाला पाहिजे, तर मग तो तपास NIA करू शकते की SIT करू शकते? व्यक्ती करणारी व्यक्ती कशी आहेत, कारण CBIनी पैसे खाऊन केसेस खोट्या केलेल्या आहेत, पोलिसांनी पैसे खाऊन खोट्या केसेस केलेल्या आहेत. त्यामुळे या संस्थेबद्दल कोणाचाही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिली नाहीये. सुप्रीम कोर्टानेच म्हटलंय की CBI पिंजऱ्यातलं पोपट झालेलं आहे. तर एक लक्षात घ्या, NIA म्हणजे सर्व काही आकाशातून पैदा झालेले नाहीयेत. NIA मध्येही शासनाला खुश करण्याकरता वाटेल ते करणारे अधिकारी आहेत, चांगले सज्जन अधिकारीही आहेत. सामान्य पोलिसांमध्ये चांगले अधिकारी आहेत, सुराडकर सर, असं होईल ना की SITतला पण माणूस हा आक्षेपार्ह ठरू शकतो, NIAतला माणूस आक्षेपार्ह ठरतो. आपण एका व्यक्तीच्या साठी आग्रही राहणं कितपत बरोबर आहे की अमुक व्यक्ती हा अत्यंत योग्य आणि रामशास्त्री प्रभुणे बाण्यानीच काम करू शकेल, त्यांनीच तपास केला पाहिजे असा आग्रह असू शकतो का? हा, म्हणून यामध्ये म्हणणं काय माझं की पारदर्शकता अगदी स्पष्ट हवी. कारण पोलिसांना जे अधिकार आहेत, अमर्याद अधिकारी आहेत. पोलीस कोणाचाही खोटा वाटेल तसा जबाब लिहून घेऊ शकतात, त्याच्यावर सही नसते आणि 5, 6, 8, 10 वर्षांनंतर जेव्हा केस कोर्टापुढे उभे राहावं लागते तेव्हा त्याला माहित होतं की माझा असा जबाब घेतलेला आहे. भ्रष्ट पोलीस काही करू शकतात. जसं मी सांगितलं की 2 गुंड टोळ्यांचं भांडणं झाले, एकाला ताडा खोटा पुराव्याच्या वगैरे लावला आणि दुसऱ्यांना गुंडांना सोडून दिलं आणि परत फक्त माझी बदनामी करण्याकरता म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा खोटा ताडा लावला. बरं, हा एक थोडासा मुद्दा आत्ताच्या मुद्द्याशी निगडीत नाही. शिवराय कुलकर्णींना कदाचित आपल्याकडे उत्तर देण्यासाठी मुद्दे असतील असं वाटतंय. शिवराय कुलकर्णी काही उत्तर तयार आहेत का आपल्याकडे? 2-3 मुद्दे मला मांडायचे आहेत. एक तर पहिली गोष्ट की सुराडकर भीमा कोरेगाव प्रकरणातलं एकही उत्तर देत नाही. वारंवार सांगतात की एका बाजूचे पोलीस असतात, भ्रष्ट पोलीस असतात, अमके असतात, ढमके असतात. एकही उदाहरण त्यांनी, एकही पुरावा, एकही उदाहरण त्यांनी दिलेलं नाही. पण त्यांनी उदाहरण दिलं नाही दिलं, तुम्हाला माहितीये का कोणाच्याकडून तक्रार दाखल झाली? ती माणसं उजव्या विचारसरणीची आहेत आणि उजव्या विचारसरणीच्या माणसांच्याकडून भीमा कोरेगावच्या दंगलीच्या चौकशीचा वापर केला जातोय
हे तुम्हाला पटणारे आरोप आहेत का त्याच्यावर बोला. शिवराय कुलकर्णी आपण उत्तर द्या. तुम्हाला सांगतो, ज्या पोलिसांनी ज्यांना अटकेत टाकलेला आहे त्यांना पवार साहेबांनी कवी, बुद्धिजीवी, साहित्यिक म्हटलं. मला 2 उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर द्यायची आहे की त्यातल्या अटकेत असलेल्या रोमा विल्सन, ज्यांना हे कवी म्हणतात, ज्यांना हे बुद्धिजीवी म्हणतात, त्यांनी आपल्या कॉम्रेड प्रकाशला लिहिलेलं पत्र, 1000वर पत्र पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेली आहे. त्यांचे प्रोटेक्टेड पासवर्ड होते ते सुद्धा सगळे मिळून ताब्यात घेऊन ते सगळे फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आलेल्या क्लोन कॉपीजवर पोलीस काम करत आहेत. त्या पत्रामध्ये त्यांनी 8 कोटी रुपयाचं डिलिंग झालेलं आहे 4 लाख राऊंडसाठी, M4 ग्रेनेड लॉन्चरसाठी. आणि ज्या पद्धतीने राजीव गांधींना संपवण्यात आलं त्या पद्धतीने मोदीला संपायचं असं पत्र कोणी गमतीत लिहित असतं का, किंवा त्यांच्या प्रतिभेला आलेला बहर आहे? पवार साहेबांनी उत्तर द्यावं याचं. त्याच्यानंतर दुसरा भाग सांगतो तुम्हाला की आपले मणिपूरचे कॉम्रेड आहेत, त्यांच्याशी आपला संपर्क सुरू आहे. नेपाळचा सप्ताह त्यांच्यापर्यंत माल पोहोचवणार आहे. सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव यांच्याकडे कम्युनिकेशनचे कामं दिलेले आहे. आणि रशियन ग्रेनेड लॉन्चर, चायनीज ग्रेनेड लॉन्चर, GM9. शिवराय कुलकर्णी, या सगळ्या तपशिलात तुम्हाला काय सांगायचंय? या सगळ्या तपशिलांनी तुम्ही काय सांगू इच्छिता? मूळ मुद्दा असा आहे इथे जो उपस्थित झाला. शिवरायजी एक मिनिट, माझा प्रश्न ऐका. शिवरायजी, प्रश्न असा उपस्थित होतो की तपास योग्य दिशेने चाललेला नाही अशा प्रकारचा नोंदवला गेलेला निरीक्षणाचा भाग तुम्हाला पटतो की पटत नाही? मुळीच पटत नाही. असं आहे की हे या भीमा कोरेगावच्या एल्गार परिषदेच्या निमित्ताने जे नेटवर्क पोलिसांच्या हातात आलेलं आहे ते केवळ महाराष्ट्रातलं नाही तर देशातल्या विविध राज्यांमध्ये पसरलेले आणि माओवादाशी खोलवरपर्यंत ज्यांचे संबंध रुजलेले आहे असे आरोपी या निमित्ताने हाती आलेले आहे. आणि NIA हा तपास आपल्याकडे जेव्हा घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता हेतू बदललेले आहेत. आता जे राज्यातलं सरकार आहे या सरकारचा जो रिमोट कंट्रोल आहे त्या रिमोट कंट्रोलचा हेतू बदललेला आहे. याला आता नवीन एक तिरकसिंग उभा होईल. या सगळ्या लोकांना निर्दोष ठरवण्याचा एक प्रयत्न केला. ठीक आहे. मला शिवराय कुलकर्णी आपल्या मुद्द्यावर इथे 2 जणांच्या प्रतिक्रिया अपेक्षित येत आहेत. पहिल्यांदा फारुख अहमद बोलतील, त्यानंतर मग इतर काही मुद्द्यांवर महेश चव्हाणांना बोलायचं आहे. आधी फारुख अहमद आपण बोला. पहिलं भाजपच्या प्रवक्त्यांना मला हे सांगायचं आहे की कुलकर्णी, मालेगावच्या प्रकरणात इथं संदर्भ नाही तरी तुम्ही दिला, पण ते न्यायप्रविष्ट आहे आणि हे अंडर तपास आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्यावा. एक दुसरा मुद्दा आहे की हे जे अर्बन नक्षल आहे हे कसं भ्रम आहे मी तुम्हाला सांगतो. कोणताही अपोजिशन विरोधी पक्ष हा सक्षम नाहीये. त्यांचे काहीतरी पाप पूर्वीची असल्यामुळं सरकारनं त्यांच्यावर वचन घेतली, पण केंद्र सरकारच्या विरोधात लिहिणारा बोलणारा जे बुद्धिजीवी वर्ग आहे या बुद्धिजीवी वर्गाला याच्यामध्ये अडकवण्याचं काम केलं. जर यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे तर देश विघातक, देशाला धोका निर्माण करणाऱ्या आणि पंतप्रधानाच्या जीवाला धोका असलेला इतकं गंभीर आरोप असताना इतके दिवस साधा तपास पूर्ण का झाला नाही? केंद्रात राज्यात आतापर्यंत यांची सरकार होती. हे फक्त एक भ्रम पसरवण्याचं काम आहे. तपास का पूर्ण झाला नाही असा प्रश्न फारुख अहमदांनी उपस्थित केलाय. महेश चव्हाण आपलं यावरचं म्हणणं ऐकणार आहोत आणि मग त्याच्यावर पुढे चर्चा. मला शिवराय कुलकर्णींना उत्तर द्यायचं आहे. ते मगाचपासून आरोप करतायत, ते असं म्हणतायत की हे जे काही आरोप आहेत त्या आरोपांची ती रिओढतायत. आता आमचं म्हणणंच हे आहे की हे जे आरोप केलेले आहेत तेच आरोप पोलिसांशी संगनमत करून पुराव्यांची मोडतोड करून पोलिसांना हाताशी धरून भाजप सरकारने केलेलं षडयंत्र आहे. ते खरे जे आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी. हेच तर आमचं म्हणणं आहे. हे तर असं बोलतात जसं काय हे कोर्टामध्ये सिद्ध झालंय. हे जे काही आरोप करतात ते कोर्टामध्ये सिद्ध झाले. इतक्या ऑथॉरिटीनी तुम्ही कुलकर्णी साहेब कसं काय बोलू शकता? हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आरोप केलेले पोलिसांनी कोर्ट तपासत आहे आणि त्याच वेळेला तुम्ही ऐन वेळेला सर्व बाजूला ठेवून 2 वर्ष तुम्ही NIA मध्ये इन्व्हॉल्व्ह न करून आता अचानक जेव्हा SIT ची मागणी केली जाते तेव्हा स्वतःचं बिंग कुठेतरी फुटेल या भीतीने तुम्ही NIA मध्ये घालता आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच आरोपांची ओढताय आणि ते पण लोकांची तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय की हे जे आरोप आहेत ते खरेच आहेत. जर आरोप तुम्ही केलेले खरेच आहेत हे जर तुम्हालाच माहित असतं तर मग कोर्टामध्ये प्रकरण नेण्याची गरज काय होती? तुम्हीच त्यांना जे काय त्यावेळेला तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्ही काही ऍक्शन घेऊ शकत होतात.
आमचं म्हणणं, दुसरी गोष्ट, मगाशी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी आरोप केला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय भिडेंना वाचवायचा, संभाजी भिडेंना वाचवायचा प्रयत्न करताय. आता मला एक गोष्ट सांगा, संभाजी भिडेंना एका बाजूला आम्ही संभाजी भिडेंना पण वाचवतोय आणि एका बाजूला आम्ही विचारवंत जे आहेत ज्यांच्यावर अर्बन नक्षलाचे दोघांनाही एकाच वेळेला आम्ही वाचून आम्हाला काय मिळणार आहे? संभाजी भिडे उजव्या विचारसरणीचे, हा, तर कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यावर येऊ आता. तुमचा पहिला मुद्दा जो होता की शिवराय कुलकर्णी पोलिसांचे आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत, हा बचाव कितपत योग्य आहे आणि या बचावाच्या आधारे आपलं म्हणणं काय आहे? असं आहे की मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच वक्तव्यांबद्दल, म्हणजे गृहमंत्र्यांचे वक्तव्य, पवार साहेबांची मागणी आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडांसारखे जे एकदम झुंजार नेते आहेत यांची जी सगळी वक्तव्य आहेत, या वक्तव्यावरून खरोखर हास्यास्पद सगळा विषय सुरू आहे. मी तुम्हाला सांगतोय, मी एसआयटीची मागणी केली. एसआयटीच्या बाबतीत काय झालं, ऑगस्टमध्ये अटक झाल्यानंतर रोमिला खापर नावाच्या कार्यकर्त्या या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या होत्या या प्रकरणाच्या संदर्भात, या एल्गार परिषदेच्या संदर्भात, आणि त्यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती की भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी नियुक्त करण्यात यावी. न्यायालयाच्या समोर हे प्रकरण चाललं, ही याचिका चालली. या याचिकेच्या दरम्यान न्यायालयाने पोलिसांचा तपास बघितला आणि पोलिसांचा तपास बघितल्यानंतर मी नाही म्हणत आहे चव्हाण साहेब, न्यायालयाच्या समोर याच्यातल्या तपासाची प्रकरणं गेली आणि या तपासाला योग्य ठरवलं सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च ठरवल्यानंतर त्यांनी यांना रोमिला थापरांना सांगितलं की आता याची गरज राहिलेली नाही, अजून याच्यानंतर पुन्हा पुनर्विचार. हे एसआयटीच्या बद्दलचं उत्तर आलं, एनआयएच्या बद्दलचंही उत्तर अपेक्षित आहे शिवराय कुलकर्णी आपल्याकडून. एनआयएने तपास आत्ताच ताब्यात घेतला याचं उत्तरही तुम्ही द्या. त्याच्यासाठीच मी बोर्डवर केलं होतं, मला तेच विचारायचं होतं की अचानक असं काय साक्षात्कार झाला, त्याच्यावरच उत्तर घेऊया. शिवराय कुलकर्णी, कृपया एनआयएने तपास आत्ता का घेतला याच्यावरही सविस्तर तुमच्याकडे जर काही भूमिका असेल तर ती मांडा. बिलकुल सविस्तर भूमिका आहे. एनआयएचं गठन हे शरदराव पवार केंद्रीय मंत्री असलेल्या सरकारनेच केलेलं आहे, भारतीय जनता पार्टी सरकारने. बरोबर आहे, पण त्याचा काय संबंध आहे? क्रमांक ऐका ना, मी सांगतो ना. क्रमांक 2, असं कुठलंही प्रकरण हाती घेण्याचे अधिकारही त्याच वेळी दिलेले भाजपा सरकारने नाही. आता याच्यातले हेतू हे वेगळे दिसत आहेत. या प्रकरणाला जाणीवपूर्वक सुराडकर जे मगाशीपासून सांगतायत की पोलिसांचा वापर करायचा असतो, सुराडकर देखील त्याच बाजूनी बोलत आहेत. तर त्या पद्धतीने या प्रकरणाला कलाटणी देऊन याला वेगळ्या दिशेने नेत असताना जे मोठं षडयंत्र या देशातलं आणि या देशातला गंभीर प्रश्न आहे शहरी नक्षलवादाचा, ठीक आहे, तो याच्यातून जर बाजूला ठीक आहे. शिवराय कुलकर्णी, थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे, सरकार बदलल्यामुळे सरकारच्या भूमिका बदलल्यात आणि आता त्याच्यामुळे पोलिसांनाही तपास बदलवायला लागू शकतो किंवा तसं सांगितलं जाऊ शकतं. मला सुधाकर सुरडकरांना आता विचारायचं आहे, सुरडकर साहेब, पोलीस हे सरकारच्या तालावर नाचणारं खेळणं झालंय का? बऱ्याच अंशी झालेलं आहे आणि जे नाचत नाही तालावर त्यांना दोन्ही सरकार, जसं माझं प्रमोशन मुद्दाम उशीर केलं, मला प्रमोशन देऊ नये म्हणून माझ्या वरच्यांनाही मागे ठेवलं. प्रश्न असा आहे की एकतरी ग्रेनेड मिळालाय का कुठे? एकतरी जसं भाई ठाकूरचे आहेत, साधी काठी मिळाली नाही, एक व्हॅलिड लायसन्स रिव्हॉल्वर मिळाला आणि आव असा आणला की सगळीकडे मशीन घेऊन जिकडे तिकडे हे करत होते. इथे कुठेतरी काहीतरी एक तरी शस्त्र मिळालं आहे का की ज्याकरता एवढं मोठ्याने आवाज करताय? पोलीस काही करू शकतात, बनाव सर्व करू शकतात की हे केलं ते केलं तसं केलं. खरं केलं का, खरं काय केलं हे न्यायालयात सिद्ध व्हावं लागेल. आणि एकंदरीत जसं याचा प्रश्नाचं कोणीच उत्तर दिलं नाही की फिर्यादी कोण आहे. मी तेव्हापासून सांगतो की फिर्यादी एक खासगी माणूस आहे, एकानेही मला उत्तर दिलं नाही की कोण आहे फिर्यादी. बरं ठीक आहे, मग आपण विचारून घेऊ. आपल्याकडे दोन्ही पक्षांचे प्रवक्ते आहेत, त्यांनाही विचारू. महेश चव्हाण आणि शिवराय कुलकर्णी, आपण दोघेही या विषयाचा अभ्यास करणारे आणि एक एक बाजू लावून धरणारी माणसं आहात. मी पहिल्यांदा महेश चव्हाणांना विचारतो, महेशराव, फिर्यादी कोण आहे सांगा.
मला प्रामाणिकपणे तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं की मला फिर्यादी कोण आहे त्याची कल्पना नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आपली आजची जी चर्चा चालली आहे एनआयए किंवा पुणे पोलिसांचा वापर कोण करत आहे याच्याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर आमचा आरोप हाच होता की पुणे पोलिसांचा वापर आधी केला गेलेला आहे आधीच्या सरकारकडून. आणि आता तुम्ही तो करत नाहीयेत असं तुम्हाला सांगायचं. ऐका ना, आम्हाला जर पोलिसांचा वापर करायचा असता तर आम्ही एसआयटी नेमण्याची गरजच नव्हती. उलट एसआयटी नेमूनच पोलिसांचा वापर केला जातोय का असा एक नवा प्रश्न जन्माला येऊ शकतो. एसआयटी ऐकू त्याच्यावर फक्त एकच मिनिट. शिवराय कुलकर्णी, फिर्यादी कोण आहे तुम्हाला माहिती आहे? 160 नाव आहेत, यादी वाचून नको. 160 नाव आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. याच्यात फिर्याद दाखल करणारा मुख्य माणूस कोण आहे ते सांगाल का? मी सांगतो ना तुम्हाला, 160 प्रकारच्या तक्रारी आहेत. एकूण 160 लोकांची यादी आहे. एक प्रकरण असेल तर गोष्ट वेगळी. प्रकरणांची गुंतागुंत आहे, प्रचंड तिरकट आहे, अतिशय गुंतागुंत आहे. ज्या पद्धतीने सुराळकर सांगतात, त्यांना जर इथे टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये यायचं होतं आणि त्यांना जर माहिती आहे की पोलीस कार्यक्षम आहेत तर मग त्यांना लेखाजोखा मांडायला पाहिजे त्यांनी इथे. ठीक आहे, मग आता याचं उत्तर त्यांच्याकडून घेण्याची वेळ आहे. सुराळकर साहेब, 160 लोकांच्या तक्रारी आहेत या प्रकरणामध्ये. तुम्हाला अपेक्षित काय होतं? भीमा कोरेगावच्या दंगल प्रकरणी या 160 तक्रारींना बाजूला ठेवून पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत तक्रार दाखल करायला हवी होती का? देत नाहीत. एक कृपा करून आपण FIR कशी असते जरा समजून घ्या. एका प्रश्नाचं माझं उत्तर आहे की FIR 160 नाही 2000 5000 लोकांची नावं असू द्या, सही कोणी केली तक्रार. कारण अशा केसेसमध्ये ही तक्रार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, ज्यांना संपूर्ण जगभर काय आपल्या भारतभर काय चाललेलं आहे, माओवादी काय करतायत, कसा संबंध हे त्यांनी तपास केलेलं माहिती घेतलेली आहे, त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजे. इथे कसा वापर करतोय, कोण करायचा वापर करतोय हे कोणी बघायलाच तयार नाही आणि ते उघड होऊ नये म्हणून आता सगळं धावपळ चाललेली आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की मग मी सुधाकर सुराळकर आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारतो. तपास अधिकाऱ्यांनी का म्हणून तक्रार दाखल केलेली नाही? विचारा. तर हाच तर प्रश्न आहे मूळ की अशा तऱ्हेचं मोठं षडयंत्र संपूर्ण देशभर चाललेलं आहे आणि मोठं हत्यार गोळा करणार आहे ते आणि आदरणीय प्राईम मिनिस्टरचा खून करणार असं जे सर्व बनाव, हा सर्व तर सकृत दर्शनी बनाव दिसतो. बर, सकृत दर्शनी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून मला हा 30 सेकंदात आपली भूमिका मांडा. शिवराज कुलकर्णी बोलणार आहेत. तर काय होते, फिर्यादीचं नाव सांगत नाही, बगल देतात, 160 लोक आणि 200 लोकांचे नाव सांगतात. तुम्ही सांगा ना, पद्धत झाली. तुम्ही का नाही सांगत आहे? तुम्ही सांगा. आता या कार्यक्रमामध्ये सुराळकरनी पहिलेपासून एक गोष्ट सांगून आले, भीमा कोरेगावचं एकही प्रकरण ते सांगत नाही, घटनाक्रम ते सांगायला तयार नाही. ते म्हणतात पोलीस असं करतात, पोलीस तसं करतात, पोलीस पैसे खाऊन काही करतात. अशा तऱ्हेची नोकरी सुराळकरांनी केली असेल त्याला माझा नाही लागला, मी त्याला काही करू शकत नाही. एक मिनिट, शिवराज कुलकर्णी त्यांनी एक आक्षेप मांडलाय, आक्षेप तरी तुम्ही ग्राह्य मानायला हवा. त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी इथं तक्रार दाखल करायला हवी होती, पोलीस अधिकारी हा तक्रारदार नाही. त्याचं उत्तर काय आहे? पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार केली नाही तर ती कोणी केली सुराळकरांनी पहिले सांगावं ना. ते का नाही सांगत आहे? ते मगाशी मधून का सांगत नाहीत या कार्यक्रमामध्ये की पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार केली? आधीच सांगितलं की उजव्या विचारसरणीच्या पुणेकरांनी केलेली आहे. नाव सांगा, नाव. बिलकुल सांगतोय, ठाम सांगतोय. मला माहिती आहे उजव्या, सांगा नाव पण सांगतो मी. आता माझ्याकडे आणलं नाही. पुण्यातील उजव्या विचारसरणीचा माणूस आहे, ज्याला आता तुम्ही तर फार बऱ्याचशा गोष्टी सांगताय तपासाच्या, सुप्रीम कोर्टात तिकडे काय झालं, साधं तुम्ही सांगा ना मला नाव. ठीक आहे, आपण एक काम करूया. एक मिनिट. मी शिवराय कुलकर्णी आणि सुधाकर सुराळकर दोघांनाही थांबायला सांगतो. आपण एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊ. आपण या निमित्तानं दोघांनाही संधी देऊ. ब्रेक दरम्यान त्यांच्याकडे कागदपत्र आली तर फारच बरं होईल, जेणेकरून या तक्रारीतला खरा तक्रारदार कोण आहे ते पण समोर येईल. अन्यथा आम्ही आहोतच, आमच्याकडे पुरावे असतातच. अर्थात आता इथे ज्यांनी मुद्दे काढले त्यांना त्याची उत्तरं आधी द्यायची आहेत. एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतो. भीमा कोरेगावच्या दंगल चौकशीच्या संदर्भातला विषय सुरू असताना सुधाकर सुराळकर या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला की या तपासाच्या साठी एका पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारदार का
बनायची भूमिका नाकारली। त्याच्यावर शिवराय कुलकर्णींनी आक्षेप उपस्थित केले। आपण जाहिरातीची छोटी विश्रांती यासाठीच घेतली जेणेकरून सुधाकर सुराडकर किंवा शिवराय कुलकर्णी यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध होण्याची वेळ मिळावी। आता तसं झालंय का? सुधाकर सुराडकर, आपल्याकडे कागदपत्र आली आहेत का? तुम्हाला आणखीन वेळ लागणार आहे? मला वेळ लागणार आहे, कारण जेव्हा मी कागदपत्र घ्यायला गेलो तेव्हा पुणे पोलिसांनी मला फार गोडगोड बोलले, शहर पोलिसही माझ्याशी फार गोडगोड बोलले, पण कोणीही कागदपत्र दिले नाही। पण ते याबद्दल मी अगदी पूर्ण माझी खात्री आहे की फिर्याद देणारा पोलीस अधिकारी नाही। ठीक आहे, हरकत नाही। आता शिवराय कुलकर्णी, आपल्याकडे काय तपशील आहे? कोण तक्रारदार आहे? क्रमांक 1 चा तक्रारदार कोण आहे हे जरी सांगू शकलात तरी खूप आहे। मला मोघम मुद्दे उपस्थित केलेल्यांच्या प्रश्नाची उत्तर देणं मी बंधनकारक मानत नाही, पहिली गोष्ट। आता इथे सुराडकर मगाशीपासून जे मुद्दे उपस्थित करतात ते सगळे हवेतले बाण आहेत, ते पोलीस अधिकारी लागले आहेत। प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांनी ऐका, पहिले पोलीस अधिकाऱ्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे। पोलीस अधिकाऱ्यांनी या पद्धतीने पोलीस पैसे खातात, पोलीस कोणाच्या म्हणण्यावर काही लिहितात, पोलीस सरकारचं असं करतात, या पद्धतीने बोलू नये। जबाबदारीने काही पोलीस इमानदार पोलीस आहे हे बोललोय मी, इमानदार पोलीस आहेत हेही बोललोय, हे विसरू नका। जबाबदारीने बोललं पाहिजे। शिवराय कुलकर्णी, एक मिनिट, सुधाकर सुराडकर आणि शिवराय कुलकर्णी ऐका माझं। मी शिवराय कुलकर्णी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो। तुम्ही असा दावा केलात ना की 160 तक्रारी आहेत, किमान तुम्ही पहिल्या तक्रारदाराचं नाव सांगाल? मी तुम्हाला सांगतो, असं आहे की जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणचा तक्रार करता वेगळा, एल्गार परिषद ज्या ठिकाणी झाली पुण्याची तक्रार करता वेगळा आहे, पुण्याच्या दोन्ही बाजूनी तक्रारी आहे। आता संभाजी भिडेंचं नाव ज्या तक्रारीमध्ये, ज्या FIR मध्ये दाखल केलं गेलं, ती तक्रार कोणी केली आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही सांगा ना, त्यानिमित्तानं कळू देत एकदा। संभाजी भिडेंचं नाव ज्या तक्रारीत आहे तो तक्रारदार कोण आहे हे तरी महाराष्ट्राला कळू दे। चळवळीमध्ये या चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या महिलेने त्यांची तक्रार केली, ज्या पुण्याच्या एल्गार परिषदेत हजर नव्हत्या आणि ज्या भीमा कोरेगावला हजर नव्हत्या। आणायला मला त्यांना माहिती समोर आणि आणत आहेत। माझं काय म्हणणं आहे की उजवी विचारसरणी, भारतीय जनता पार्टी, फडणवीस सरकार यांच्यावर आरोप करायचे असतील जरूर करा। ठीक आहे, मुद्दा लक्षात घेतोय। फारुख अहमद, आता मी तुमच्याचकडे येणार होतो। अनायसे तुम्ही पण आपल्या या चर्चेत हात वर करून सहभागाची भूमिका नोंदवलीत। मला तुम्हाला विचारायचं असं आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा मुद्दा आता समोर येतोय त्याच्या लेखी आपापल्या माणसांना वाचवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसतायत का? दोन मुद्दे। पहिला एक तर भाजपच्या प्रवक्त्याचं आभार मानतो, त्यांनी आधी म्हणले की संभाजी भिडेवर आरोप केलेला एकही तक्रार नाही। आता त्यांनी स्वीकारलं की एका महिलेची तक्रार आहे ज्याचा संभाजी भिडेवर आरोप आहे, म्हणजे त्यांनी स्वतःचा मुद्दा खोडून काढला। एक त्यांनी असं म्हटलं की संभाजी भिडे आरोपी नाहीत, तक्रार नाही असं त्यांचे शब्द नव्हते, केवळ शब्द योग्य जायला हवेत ऑन एअर, म्हणून मी ही सुधारणा करतोय। नाही, तपास पूर्ण झाल्याशिवाय आता ते तक्रार दाखल झाली ना, आरोप त्यांच्यावर झाले की नाही तक्रारीमध्ये, मग आरोपी नाही कसं म्हणतात? आरोपी नाही कसं म्हणतात? तक्रार आली, एकदा आरोप लावला तर आरोपी झाला की तो। बर, एक दुसरा मुद्दा, हे अर्बन नक्षलचं एक असं गाजर आहे ज्याच्या आडमध्ये संभाजी भिडेला वाचवण्यासाठी अर्बन नक्षलच्या नावानं बुद्धिजीवीला आड टाकलं भाजपनं। आता राष्ट्रवादीवाल्यांना संभाजी भिडेला वाचवायचं आहे, आता अर्बन नक्षलच्या बाजू घेऊन यांनी समोर आणला। पण फारुख अहमद, तुम्हाला मगाशी पण हा प्रश्न उपस्थित केला गेला होता महेश चव्हाणांच्याकडून की राष्ट्रवादी काँग्रेस एकाच वेळेला संभाजी भिडेंना पण आणि दुसऱ्या वेळेला, म्हणजे त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला अर्बन नक्षल, या दोघांना कसं वाचवायला जाईल? मी काय म्हणतो, त्यांनी अर्बन नक्षल अडकवलं संभाजी भिडेला वाचवायला, हे आता अर्बन नक्षलला वाचवण्याच्या बाजूला किंवा त्यांचे फेवर घेऊन हे संभाजी भिडेला घेऊन टाकलायचं। ठीक आहे, तुमचा तर्क पोचला। चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात एका महत्वाच्या दुसऱ्या मुद्द्याकडे येणं गरजेचं आहे। पुणे पोलिसांनी NIA सहकार्य करायचं नाकारलं, कारण जे काही आहे ते आपण प्रस्तावनेत सांगितलं। महेश चव्हाण, माझा थेट प्रश्न आहे, तुम्हाला SIT स्थापन करायला कोणी रोखलंय? जर समजा अजित पवार आणि अनिल देशमुख यांची बैठक झाली त्या दिवसापासून आज तागायत SIT का स्थापन होत नाहीये? NIA काय करायचं ते NIA करू द्यात, SITची त्याचबरोबर समांतरण तपास यंत्रणा चालू द्यात की कामाला?
हा एक मुद्दा असा आहे जो टेक्निकल मुद्दा आहे की एकाच वेळेला एनआयए आणि राज्य शासनाची जी एसआयटी असेल ते दोघी एकाच वेळेला एकाच प्रकरणावर तपास करू शकतात का? करू शकतात. मी जबाबदारीनं सांगतोय. ऐका ना, तसं जर असेल तर एनआयएच्या तपासामध्ये यांनी ढवळाढवळ केल्यासारखं होईल आणि पोलिसांच्या तपासामध्ये, राज्य पोलिसांच्या तपासामध्ये एनआयएने ढवळाढवळ नाही. तसं होणार नाही. आपण एक मिनिट सुधाकर सुराडकरांना विचारू. आपल्या बरोबर सुधाकर सुराडकर आहेत. सुराडकर साहेब, पटकन सांगा, एकाच वेळेला एकाच गुन्हेगारी कृत्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातले पोलीस करू शकतात की नाही? 26/11चं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचबरोबर 12 मार्चच्या बॉम्बस्फोटाचं उदाहरण पण आपल्या डोळ्यासमोर आहे. करू शकतात. हा विभाग झाला आणि ते नाव सारखं विचारतोय. त्या नाव आहे तुषार दामगुडे आणि हा तुषार दामगुडे हा पोलीस अधिकारी कर्मचारी नाही. बर, ठीक आहे. तुम्ही तुमच्याकडून तुषार दामगुडेंचं नाव घेतलं. तुषार दामगुडेंची भूमिकाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा तुमच्याकडून आला तो असा आहे की एका वेळेला एका गुन्हेगारी कृत्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा पण करू शकतात आणि राज्यातल्या पण. आता मला महेश चव्हाण कृपया पटकन सांगा, एसआयटी स्थापन करायला किती दिवस घेणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस? तुम्ही थोड्या वेळापूर्वी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल आणि इतरही दिवस तुम्ही ऐकत असाल. 2-3 दिवसांपासून हे प्रकरण चालू आहे तोपर्यंत की याच्यावर कायदेशीर सल्ला घेतला जातोय. कायदेशीर सल्ला घेऊन जाऊन काय योग्य आहे त्या गोष्टी केल्या जातील. त्यांनी कायदेशीर सल्ला एनआयएला कागदपत्र द्यायची की नाही याच्याबद्दल घ्यायचं म्हटलेलं आहे. एक गोष्ट एसआयटीच्या स्थापनेबाबत एसआयटीच्या स्थापनेबाबत ठाम आहे. प्रसादजी, एक गोष्ट लक्षात घ्या, जर त्या ऍक्ट प्रमाणे, ज्या ऍक्ट प्रमाणे एनआयए फॉर्म झाली आहे त्या ऍक्ट प्रमाणे जर एनआयए एखादा तपास स्वतःच्या हातात घेतं त्यावेळेला जर त्या राज्याची पोलीस यंत्रणा सुद्धा तो तपास करू शकत असेल तर एसआयटी फॉर्म होईल आणि ती नक्कीच तपास जारी केला जाईल. शेवटचा प्रश्न आता या चर्चेतला शिवराय कुलकर्णींना. शिवराय कुलकर्णी, तुम्हाला काय वाटतंय, बागुलबुवाच्या सारखी अवस्था एसआयटीची झाली आहे का? एसआयटी स्थापन करण्याच्या नावाखाली बागुलबुवा उभा केला जातो आहे का? एसआयटी स्थापन करू शकत नाही हे लोक. और सुप्रीम कोर्टामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की रोमिला थापर या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टाने एसआयटीची आवश्यकता नाही प्रतिपादित केलेलं आहे. शिवराय कुलकर्णी, न्यायालयाची एसआयटी स्थापन करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. पोलिसांच्या एसआयटी बद्दल सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट नाही. पोलिसांच्या तपासाच्या प्रकरणी रोमिला थापर गेल्या होत्या की पोलिसांच्या तपासाऐवजी यासाठी एसआयटी गठीत करण्यात यावी याच मागणीसाठी गेल्या होत्या आणि त्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की एसआयटीच्या स्थापनेला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध आहे. या तांत्रिक मुद्द्यावर आणखी चर्चा होऊ शकते. आता वेळेची मर्यादा असल्यामुळे कृपया मी आपल्याला थांबवतोय. महाराष्ट्रामध्ये याच मुद्द्यावर विविध प्रकारच्या चर्चा यानंतरही होणार आहेत. तुर्तास वेळ मर्यादेपोटी ही चर्चा आपल्याला थांबवावी लागते. सर्व मान्यवर आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता भीमा कोरेगाव दंगलीचं सत्य बाहेर यायला हवं. दंगल घडवणारे कोण त्यांना शिक्षा व्हायला हवी आणि दंगलीत ज्यांना झळ पोहोचली त्यांच्या जखमांवर मलम लागायला हवं. पण हे सगळं करताना राजकारण तात्काळ दूर ठेवायला हवं. लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.